भाजपकडून राज्यसभेसाठी मायाताई इवनाते यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। मायाताई इवनाते या भाजपच्या आदिवासी महिला नेत्या आणि नागपूरच्या माजी महापौर आहेत। तातडीनं बोलवल्यानं मायाताई इवनाते आता मुंबईत दाखल झालेल्या आहेत। विनोद तावडे यांच्यानंतर आता मायाताई इवनाते या राज्यसभेवर जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण त्यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, मायाताई इवनाते यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारांच्या शर्यतीत कुठेच नव्हतं, पण अचानक त्यांचं नाव सध्या समोर येतंय। त्यांचं नाव निश्चित होण्यासाठी काय महत्त्वाचे मुद्दे कारणीभूत ठरतायत? पाहिलेले आहे की राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणं उद्या शेवटचा दिवस आहे। मात्र अजूनही महाराष्ट्र भाजपमधून कोण उमेदवार होतील यांची सगळ्यांची नावं क्लिअर झाली नाही। सुरुवातीला विनोद तावडे यांचं नाव स्पष्ट झालंय। आता नागपुरातून मायाताई इवनाते या राज्यसभेवर जातील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते किंवा तशी माहिती आहे, जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्यानुसार आदिवासी त्या समाजाच्या आहेत। आदिवासी जनजाती आयोग जो होता त्या आयोगाच्या त्या माजी सदस्य आहेत आणि जे एक जाती आणि सामाजिक समीकरणाचा विचार करून भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने आदिवासी समाजाला राज्यसभेवर पाठवण्याचा हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यानुसार त्यांना आता मुंबईत देखील बोलावण्यात आलेलं आहे आणि जी माहिती मिळते त्यांना उमेदवारी अर्जाचा फॉर्मही मिळाले असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून पूर्ण जागा त्या उमेदवाराची नावांची घोषणा झालेली नाहीये, अधिकृत झालेली नाही। मात्र जी नावं समोर येतात त्यामध्ये एक विनोद तावडे आणि त्यानंतर जे आहे त्या नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांचं नाव समोर आलेलं आहे आणि त्या सध्या नागपूर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नगरसेविका म्हणूनही निवडून आलेल्या आहेत। मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांचं राष्ट्रीय जनजाती आयोगावर सदस्यपद असल्याने दिल्लीत जाणं येणं होतं आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देखील त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याची माहिती पुढे येते। बरं, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।